नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुहास डमडेरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एक नवीन ॲडबद्दल माहिती पाहणार आहोत. CBSE जसं की सेंट्रल बोर्ड चा जो काही एज्युकेशनचा बोर्ड आहे, तर त्यांची एक ग्रुप ए, बी आणि सी या 3 पदांसाठी या 3 क्लासिफिकेशनसाठी ॲड निघालेली आहे. तर ती ॲड आपण पाहूया की कोणते कोणते पदं आहेत याच्यामध्ये आणि त्या ॲडचं काय पात्रता असेल, काय एज लिमिट असेल आणि बाकीच्या डिटेल्स. तर चला सुरू करूया आपली ॲड. आपण CBSE जसं म्हणतो, शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचं तर ती या डिपार्टमेंटची ॲड आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, जे की आपण स्टेट बोर्ड जसं म्हणतो 10वीचा वगैरे बोर्ड असतो आपला, आणि CBSE जो असतो सेंट्रलचा, तर त्या बोर्डाची ही ॲड आहे. आणि याच्यामध्ये पाहूया आपण 3 पदं किंवा 3 ग्रुप जे आहेत, ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी या 3 वेगवेगळ्या कॅटेगरीची जे काही पदं आहेत त्याच्यामध्ये ही रिक्रुटमेंट आलेली आहे. पाहूया की पदं बघा. याच्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा असिस्टंट सेक्रेटरी, त्याचं असिस्टंट सेक्रेटरी, अकॅडमिक्स, ॲडमिनिस्ट्रेशन, स्किल एज्युकेशन, ट्रेनिंग आणि अकाउंट ऑफिसर या ग्रुप एच्या पदं आहेत, त्याच्याबद्दलची ही ॲड आहे. आणि रिलेटेड एज लिमिट ती दिलेली आहे, मॅक्सिमम एज लिमिट आहे ही. त्याच्यानंतर रिलेटेड वॅकन्सीज काय आहेत त्या पण इथे दिलेल्या आहेत, आपण इथे पाहू शकतो. ग्रुप बी मध्ये ज्युनियर इंजिनियर आणि ज्युनियर ट्रान्सलेशन साठी ऑफिसर, जसं की ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर आणि ज्युनियर इंजिनियर हे ग्रुप बीचे पदं आहेत. आणि ग्रुप सी साठी अकाउंटंट आणि ज्युनियर अकाउंटंट, तर हे 2 पदं आहेत. तर या 3 वेगवेगळ्या ग्रुपसाठी आलेली ही ॲड आहे. आपण डिटेलमध्ये पाहूया की याचे महत्त्वाच्या डेट्स, त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, रिलेटेड रिझर्वेशन पण इथे दिलेलं आहे, आपण पाहू शकतो. सर्वात महत्त्वाच्या डेट्स पहा मित्रांनो की ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार आहे 12/1, म्हणजे आजपासूनच ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे झालेलं. 11/4/2024 पर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. हे पहा मित्रांनो, असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन साठी 18 पदं आहेत. आणि त्याचं काय बारफिकेशन आहे ते इथे दिलेलं आहे की प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी पोस्ट आहे. हिंदीसाठी, इंग्लिशसाठी आपण इथे पाहू शकतो. इंग्लिश, फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, एज्युकेशन हे बाकी सगळे पदं इथे दिलेले आहेत. त्या प्रत्येक पदासाठी एक एक टोटल दिलेले आहेत रिझर्व ॲड. त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशनचे सेम दिलेलं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड AI, ॲग्रिकल्चर, त्यानंतर फूड न्यूट्रिशन, बाकीच्या जेवढ्या टुरिझम, ब्युटी अँड वेलनेस या सगळ्या पदांसाठी वेगवेगळी अलोकेशन झालेलं आहे. असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग त्यासाठी पण आपण इथे पाहू शकतो की कशा प्रकारे पदं रिझर्व झालेली आहेत. रिलेटेड रिझर्वेशन बद्दल इथे आहे. जे काय डॉक्युमेंट आहेत त्याच्याबद्दलची लास्ट डेट ती मेन्शन केलेली आहे ती ही आहे 11/4/2024 पर्यंतचेच आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. जे काही सर्टिफिकेट्स आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे लागणार आहेत त्याबद्दलचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. इथे बघा इसेन्शियल एज्युकेशन सांगितलेलं आहे. असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन ग्रुप ए या पदासाठी इसेन्शियल आहे बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि एज लिमिट मॅक्झिमम 35 आहे. त्याच्यानंतर अकॅडमिक्ससाठी जे काय असिस्टंट सेक्रेटरीची पोस्ट आहे त्याच्यासाठीचं पण एज्युकेशन तिथे दिलेलं आहे. बाकीचं असिस्टंट सेक्रेटरी फॉर स्किल एज्युकेशन त्याच्या रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे, रिक्वायर्ड एज आहे ते पण इथे दिलेलं आहे. ट्रेनिंगसाठी आहे. अकाउंट ऑफिसर, ज्युनियर इंजिनियरबद्दल डिटेल इथे दिलेले आहेत. अकाउंटंटच्या ज्या काही लागणार आहेत पद्धत त्याच्यासाठी आहे. तिथे ॲडिशनल फक्त टायपिंगचं पण स्पेसिफिकेशन दिलेलं आहे की तिथे टायपिंग आपल्याला लागणार आहे 35 इंग्लिश आणि 30 हिंदी ऑन कॉम्प्युटर.
ओके. त्याच्यानंतर त्याची एज 30 दिलेली आहे. त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट, एक्स सर्व्हिसमॅन बद्दल, वुमन बद्दल काय रिलॅक्सेशन एजमध्ये देणार आहेत ते दिलेलं आहे. फीस बद्दल पाहूया मित्रांनो. ग्रुप एच्या ज्या काय फीस आहेत अनरिझर्व्ड ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी 1500 रुपये फीस आहे आणि ग्रुप बी आणि सी साठी 800 रुपये फीस आहे. आणि जे काय SC ST PWBD एक्स सर्व्हिसमन असतील, वुमन असेल आणि रेग्युलर एम्प्लॉय असतील त्यांना नील आहे, त्यांना काही फीस नाही लागणार आहे. मोड ऑफ पेमेंट फक्त ऑनलाईन आहे, कुठेही पोस्टाने DD वगैरे असं काही कुठे पाठवायचं नाही आपल्याला. एक्झामिनेशन बघा मित्रांनो, जनरली ज्या काय ग्रुप ए आणि बी आहेत पोस्ट त्याच्यासाठी 3 फेजमध्ये एक्झामिनेशन असणार आहे. पहिल्या फेजमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असणार आहे, दुसऱ्या फेजमध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप आणि तिसऱ्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे. तर आपण जनरल पाहू शकतो की कसा सिलेबस आहे. हे ॲडमिन कॅडरबद्दल बोलल्या जात आहे की ते पाहू शकतो आपण. ॲडमिन कॅडरबद्दल असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिन कॅडरची बघा प्रिलिम एक्झाम बघा कशी आहे. OMR बेस्ड आहे, म्हणजे ही ऑफलाईन मोडमध्ये एक्झाम असणार आहे. ओके. तर हे डिटेल तिथे दिलेले आहेत पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 6 पर्यंत की कशा प्रकारचं क्वेश्चन्स असणार आहेत. 2-2 मार्क आहेत प्रत्येक प्रश्नाला. निगेटिव्ह मार्किंग पण आहे. 0.5 मार्क निगेटिव्ह मार्किंगमध्ये आहे. त्याच्यानंतर ही टियर 2 बघा की याच्यामध्ये पेपर असणार आहेत 4. 320 मार्कांचा टियर 2 एक्झाम असणार आहे, आपण ज्याला मेन्स म्हणू शकतो. त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे. जवळपास सेम पॅटर्न हा ग्रुप ए आणि बी साठी आहे आणि ग्रुप सी साठी थोडासा पॅटर्न चेंज आहे, तो पाहूया आपण कसा असणार आहे. ज्युनियर इंजिनियरसाठी सुद्धा पाहू शकतो आपण की एक MCQ टाईप क्वेश्चन असणार आहेत. OMR बेस्ड म्हणजे ऑफलाईन एक्झाम असणार आहे. हे त्याचा सिलेबस आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचा जे काही सिलेबस आहे त्याबद्दल हे दिलेलं आहे डिटेल. शॉर्ट लिस्टिंगचा क्रायटेरिया पहा मित्रांनो की असिस्टंट सेक्रेटरी किंवा ग्रुप एचं जे काही पद आहेत त्यांच्यासाठी क्रायटेरिया आहे, स्पेसिफिक क्रायटेरिया लावलेला आहे की अनरिझर्व्ड आणि EW साठी 50% क्रायटेरिया आहे मार्क्स मिळवण्याचा. त्याच्यानंतर OBC साठी 45, SC ST साठी 40%. हा टियर 1 साठी आहे. टियर 2 साठी म्हणजे जी काही डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असणार आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह साठी सुद्धा 50, 45 आणि 40 एवढ्या पर्सेंटेज मार्क्स आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर टोटल पेपर जर का 100 मार्काचा आहे तर इथं आपण 50 मार्क कन्सिडर करा, 45 आणि 40 या प्रकारे आपल्याला मार्क्स मिनिमम आले पाहिजे. त्यानंतरच आपण शॉर्टलिस्ट होणार आहोत त्या गोष्टींसाठी. आणि जे काही 2 पद आहेत जसं ग्रुप सी मध्ये ज्युनियर इंजिनियर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर यांना सिंगलच एक्झाम असणार आहे, सिंगल स्टेज एक्झाम. आणि स्किल्स टेस्ट त्यांची होणार आहे. आणि जे काय ग्रॅज्युएशन लेवलचं नॉलेज आहे तेच असणार आहे की प्रत्येक पदासाठी आपण पाहू शकतो की असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन आहे तर त्याला कोणत्या प्रकारचं नॉलेज किंवा ग्रॅज्युएशनची लेवल जी काय आपली सिलेबसची असती तीच लेवल एक्झामसाठी असणार आहे. त्याच्यानंतर ॲकॅडमिक्ससाठी पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचं आहे. इथे डिटेल्स दिलेले आहेत प्रत्येक पदासाठी कोणत्या लेवलची एक्झाम असणार आहे त्या रिलेटेड. सिटीज ऑफ एक्झामिनेशन महाराष्ट्रासाठी विचार केला तर आपल्याला पुण्यामध्येच सेंटर आहे. बाकी इतर आपण पाहू शकतो की स्टेट वाईज त्यांना सेंटर्स दिलेले आहेत.
मार्किंग सिस्टीमबद्दल सांगितलेलं आहे बघा मित्रांनो. 0.5 प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि नेगेटिव्ह मार्किंग ही 0.5 आहे. म्हणजेच 1/4 जी आपण मेथड म्हणतो आपण रेग्युलर एक्झाममध्ये, तशीच मेथड आहे निगेटिव्ह मार्किंगसाठी. पाहूया आणखी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत का इथे. जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत इथे कॅन्डिडेटला, आणि त्यानंतर काही फॉर्मॅट दिसत आहेत इथे. ओके, काही प्रोफार्माज आहेत खाली ॲडमध्ये. मित्रांनो, एज्युकेशन सेक्टरमधली ही चांगली ॲड आहे आणि नक्कीच त्यामध्ये जी काही जॉब करण्याची किंवा जी जॉब प्रोफाईल आहे ती कम्पॅरेटिव्हली खूप चांगल्या प्रकारची आहे. तर नक्कीच या ॲडचा आपल्याला फायदा होईल. तर अशाच व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा एकदा आपण. तोपर्यंत धन्यवाद.